जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. रिपेलर लिक्विड आजार मारतो की डास? ऑल आउटच्या पॅकेजिंगवरून ग्राहकांची दिशाभूल. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. अशातच देशभरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे आजार डोके वर काढतात. बाजारात विकल्या जाणाऱ्या मॉस्किटो रिपेलर लिक्विड उत्पादनाच्या पॅकेजिंगवर करण्यात आलेल्या दाव्यांमुळे गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण झालाय. मार्केटमध्ये ऑल आउट अल्ट्रा लिक्विड वेपरायझरच्या पॅकेजिंगवर मोठ्या अक्षरात किल्स डेंग्यू, मलेरिया अँड चिकनगुनिया असा दावा करण्यात आला. तसेच प्रोटेक्ट युअर फॅमिली अगेन्स्ट डेंग्यू, मलेरिया अँड चिकनगुनिया असेही नमूद करण्यात आले. मात्र प्रश्न असा आहे की डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार आहेत, डास नाहीत. मग उत्पादन नेमके रोग मारते की फक्त डास? जर उत्पादनाचा उद्देश डास मारणे असेल तर पॅकेजिंगवर किल्स डेंग्यू असा दावा करून ग्राहकांच्या मनात चुकीचा समज निर्माण होत नाही का? कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 1954 हा कायदा रोगाबाबत उपचार, प्रतिबंध किंवा परिणामाविषयी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी करण्यात आलाय. त्यामुळे या पॅकेजिंगवरील दावे या कायद्याच्या अनुषंगाने तपासण्याची गरज व्यक्त केली जाते. याशिवाय कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 अंतर्गत मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच ग्राहकांची दिशाभूल करणारे जाहिरात म्हणून या दाव्याची चौकशी होऊ शकते. जर संबंधित प्राधिकरणांना असे आढळले की या मजकुरामुळे सामान्य ग्राहकांची दिशाभूल होते. विशेष म्हणजे या पॅकेजिंगवर रिकमेंडेड बाय इंडियन मेडिकल असोसिएशन असाही उल्लेख करण्यात आलाय. या दाव्याचा आधार काय आहे याचीही पडताळणी होणे आवश्यक असल्याचं मत ग्राहक व्यक्त करत आहे. आता प्रश्न केवळ एका उत्पादनाचा नाही तर कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आहे. ग्राहकांना उत्पादनाबाबत अचूक आणि वैज्ञानिक माहिती मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन FDA, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण CCPA आणि इतर कीटक औषध निरीक्षक व संबंधित नियामक संस्थांनी या पॅकेजिंगवरील दाव्यांची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.